नमस्कार, मी डॉक्टर अतुल साबळे, एबीएस न्यूज मराठीमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आपण आता आलो आहोत पारगाव जारकरवाडी जिल्हा परिषद गटातील लोणी या गावामध्ये. या ठिकाणी काही ग्रामस्थ आहेत, मतदार आहेत, त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत की या लोणी गावातील मतदार राजाची काय प्रतिक्रिया आहे, कसे आहे या भागातील वातावरण. कसे बाबा वातावरण त्याला बंटी पाटलालाच आहे. त्यांना का बरं चांगले कामं केलेत त्यांनी. विरोधक तर म्हणतात त्यांच्या माध्यमातून काहीच कामं झाली नाहीत. कामं झाले तर विरोधकांना दिसती नाही, त्याला काय करायचं. विरोधकांना दिसत नाहीत. हो. बरोबर. या ठिकाणी काय म्हणतायत की विरोधकांना लोणी या भागातील झालेली कामं दिसत नाहीत. दादा, कशी आहे लोणी गावची परिस्थिती? चांगली कोणासाठी चांगली आहे? राष्ट्रवादी करता. लोक विरोधक सांगतायत की त्यांच्यावरती अन्याय झालाय. या मताशी तुम्ही सहमत आहात का? आता मी खरं सांगू तुम्हाला, माझ्या घरात 3 टर्म सरपंच पद होतं. मी सोसायटीचा 4 वेळेला चेअरमन राहिलेले, एक पतसंस्था स्थापन केलेली. त्यांच्याकडून फक्त आपण काय घ्यायचंय, अडी अडचणीला आपल्याला कुठं काय करता येईल. सामान्य लोकांच्या अडी अडचणी असतील, मग मोटरचं काम असेल किंवा इतर काही काम असतील, त्या अडी अडचणी पुरतं आपण त्यांच्याबरोबर राहिलं पाहिजे. एवढे पुरतं मर्यादित नाही तर त्यांचं आपण शहानिशाही केली पाहिजे ना. त्यांचं काय काम झालं तर यांची काय कामं झाली, यांनी काय काम केलं. आता जे म्हणतायत ना त्यांनी काय कामं केली नाही, कुठे कामं झालं कुठे कामं झालं, मग ते पहिले होते तेच होते ना. इथं त्यांच्या हातातच कारभार दिला होता ना. मग ते कारभार करत असताना त्याही वेळेला वळसे पाटलांची ऑर्डर घेतल्याशिवाय आम्ही कुठल्याही कामाला हात लावत नव्हतो. आमच्या इकडे ओढाणाला खुलीकरण झालं भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून, तर त्याचे जवळजवळ 26 लाख रुपये आम्हाला सगळे याचे मिळाले. 26 लाख रुपये आम्हाला त्यांनी त्यावेळेला ओढाणाला खुलीकरणाकरता दिली. त्याच्यानंतर जिथं गावठाणाला पाणी पुरवठा करणारी विहीर 4 कोस दूर आहे, मग ते पाणी सुद्धा इथं गावामध्ये आणण्याच्या संदर्भामध्ये भूमिका घेतलेली आहे त्यांनी. आणि आता कोण म्हणत असेल काय, हे बघा, एखाद्याच्या विरोधात बोलायचं म्हणजे आपल्याला उगाच आपण कोणाचं तरी म्हणून घेण्यामध्ये मला वैयक्तिक रस नाही काय. पण एक गोष्ट नक्की आहे की माणसाने डोळस असावं तर आपण खऱ्या अर्थानं समाजाचं प्रतिनिधित्व करू शकतो. कोणीतरी आपलं कान भरवायचं, मग आपण आपली बाईट द्यायची, मग त्याच्यामध्ये हे करायचं ते करायचं, कसे करतात आपल्याला कळत नाही का. मी बॉम्बे युनिव्हर्सिटीचा ग्रॅज्युएट आहे. इकॉनॉमिक्स इज अ सायन्स विच स्टडीज ह्युमन बिहेवियर ॲज अ रिलेशनशिप बिटवीन एंड्स अँड शेअर्स युजेस. प्राथमिक गरजा कुठल्या आहेत त्याची क्रमवारी लावायची, त्याच्यानंतर ते संपलं की दुसरं घ्यायचं, दुसरं संपलं की तिसरं घ्यायचं. अशा पद्धतीने आपल्याला काम करावं लागणार आहे. आणि प्रत्येक निवडणुकीनं लोक काही ना काही एका विषय काढत असत. पण आता 40 वर्ष झाली वळसे पाटलांना, काय संपूर्ण राज्यामध्ये तरी त्या माणसाच्या विरोधामध्ये कोणी माणूस बोलतोय का मला सांग नाही. आता तर उलट लोकांमध्ये काही चर्चा चालू झाल्या, 2 राष्ट्रवादी एकत्र यायच्या किंवा काय व्हायचे, विषय तो वेगळा आहे. तरी पण मी रात्री धरून विचार करतोय, आमच्याचं नाव पुढे आलं, तमक्याचं नाव पुढे आलं किंवा मिलन होणारच नाही असं जर असेल तर मग बाजूलाच राहिलं. पण जर होणार असेल तर वळसे पाटील जेवढा अध्यक्ष म्हणून प्रभावी ठरू शकतो ना, तेवढं कुणी अध्यक्ष म्हणून प्रभावी ठरू शकत नाही. कदाचित हे कट करून टाकायला लागलं तर, कारण तुम्ही म्हणतील बडी मुंह छोटी मछली खाणे गुजर आहे, तर तसं नाही झालं पाहिजे. आणि आमच्या गावाला तुम्ही पहा, मार्केट यार्ड दिलेले, प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारती आहेत, बांधाऱ्याची कामं केलेली आहेत आम्ही. त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो स्मशानभूमीची कामं झालेली आहे. शाळेमध्ये आता आम्हाला काही एक सभामंडप बांधायचा होता, तर आम्ही फक्त साहेबांच्या कानावर घातलं की आम्हाला सभामंडप बांधायचा आहे, आम्हाला 50 लाख रुपये मंजूर झाले. आता आमची 100च मतदान आहे, पण आमची मळगंगा देवी आहे, आम्ही लंके मंडळी आहोत. मी गोची मळगंगा देवी आहे. आम्ही ताईंना इथं बोलवलं, किरण ताईंना, आणि त्यांना विचारलं, म्हणलं वा असं असं आहे. ते आले होते नवरात्रीच्या वेळेला, तर ते म्हणले मी तुमचा विषय घेते याच्यामध्ये. आणि त्यांनी तो विषय घेतलेला आहे आणि आम्हाला 10.5 लाख रुपये मंजूर झाले. 100 लोकांकरता मंदिर बांधायचं, 10.5 लाख रुपये मंजूर झाले. काम चालू आहे. तुम्ही यायच्या अगोदर इथं माझा जो फोन चालला होता ना, ते कॉन्ट्रॅक्टरलाच फोन चालला होता. कॉन्ट्रॅक्टरनी मला फोन केला होता. मी त्याला सांगितलं बघा मंदिर बांधणारा कोणी आहे का ते पाहतो, आणि तो आला की मग तुमच्या दोघांची समोरासमोर गाठ घालून देतो की ज्या योग्य मंदिरही झालं पाहिजे आणि सभा मंडपही अस्तित्वात राहिला पाहिजे. तर या आम्हाला कुठल्या अटी आल्या तर आम्ही काय पाठीमागे हटणारी माणसं नाही. कारण या गावामध्ये भरपूर झालंय, काय नाही करायचं ते प्रत्येकाने आपापल्या मनाला विचारावं आपण काय केलंय ते. पण लोणी गावातून पंचायत समितीसाठी कोणाला प्राधान्य राहील? लोणी गावातून आता कसं आहे, तुम्ही स्थानिक वर्मावर बोट ठेवायचं म्हणलं आम्हाला नाही करतायत. त्यांनी केलेलं आहे आमच्याबद्दल, पण आम्हाला नाही वर्मावर बोट ठेवून बोलतायत कोणाच्या.
काय करायचं, गावात राहायचं आम्हाला, दररोज एकमेकाच्या बरोबर राहायचं. तरी सुद्धा आता त्यांनी जे काही त्यांना सांगितलं गेलं, ज्यांच्याकडून त्यांना सांगितलं गेलं ते तरी त्या चिन्हावर तरी लढायची होती ना मग निवडणूक. ज्यांनी सांगितलं ना की बा तुम्ही असं असं करा, आणि मग तुम्ही त्यांचं चिन्ह, तुमचं चिन्ह का नाही दिलं त्यांना, का तुम्ही त्यांच्या हातामध्ये मशाल दिली, काय गरज होती का? पहिल्यापासून आवाज तर हाच येत होता की बा तुतारी तुतारी घेणार तिकीट चिन्ह दे तुतारी, मग तुतारी का नाही घेतली, मशाल का घेतली? म्हणजे तुमच्या नेत्याची जिथं फरफट होत चालली, तुमच्या नेत्याच कुणी ऐकेन असं झालंय, तर तुम्ही काय येऊन सांगणार आहे आम्हाला ना, आम्ही काय तुमचं ऐकावं, आम्ही काय अनपड आहेत का? आणि आता कोणीच अनपड नाही राहिलं साहेब. उलट आमच्यासारखी माणसं ही उगत बनबन बक 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 करीत असत, बोलत असं म्हणून प्रवाही तुम्हाला असं वाटतं की याला लई कळाते. अहो ही जुनी माणसं एवढी हुशार आहेत ना, आपलं गाव ठाण्यात जेवढं चालत नाही चरवी चरण, तेवढं ती कोरपायला गेल्यावर चालते. असा प्रकार या ठिकाणी पाहू शकतो आपण की मतदार राजा. तुम्ही, मी सांगतो, आमचं सगळं ठरलेलं आहे आणि त्याच पद्धतीनं होणार. कारण या गावावर जेवढं प्रेम केलं, जेवढी मंदिरं बांधली, जेवढं काय काय बांधलं, आता इथं महादेवाचं मंदिर आहे, त्याकरता सुद्धा साहेबांनी पैसे दिले. मंदिराला कोण पैसे देतो, तरी सुद्धा पैसे दिले होते. आणि असं काहीच नाही, काही निम्या रात्री जरी जलजीवनची योजना आहे आमची पाणी पुरवठ्याची, कितीतरी मोठी आहे. या ठिकाणी पाहू शकतो की लोणी ग्रामस्थ हे विकासाच्या पाठीमागेच राहणार हे ठामपणे दिसून येत आहे. डॉक्टर अतुल साबळे, एबीएस न्यूज, लोणी, आंबेगाव.